कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची उत्सुकता वाढली. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर आता चर्चेला उधाण आलेले आहे. रोज एकाचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे राऊत यांच्या विरोधात बंड केलेल्या नगरसेवकांमध्ये पदावरून एकमत होत नसल्याची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात सुरू आहे. माजी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात 13 नगरसेवकांनी बंड केले होते. या बंडातून सर्व नगरसेवकांनी राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणायच्या हालचाली केल्या होत्या. परंतु राऊत यांनी विरोधकांनी राऊत यांना नामोहरम करण्याचा खेळलेला डाव असफल झालेला आहे. फक्त राऊत यांना पायउतार व्हावे लागले. परंतु राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा जो घाट घातला होता, त्यात सर्वांना अपयश आलेले आहे. यावरूनच विरोधकांमध्ये राजकीय डावपेच टाकण्याची क्षमता कमी असल्याची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात सुरू आहे. राऊत यांना अविश्वास ठराव आणून पायउतार करणे महत्त्वाचे होते. त्यातच विरोधकांचा खरा विजय होता. परंतु विरोधकांनी टाकलेला डाव अयशस्वी झालेला आहे. यावरून राऊत यांचे विरोधक चितपट झालेले आहेत. राऊत पायउतार झालेले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बंडखोरी केलेल्या नगरसेवकांना आपल्यालाच नगराध्यक्षपदाची संधी मिळेल अशी आशा लागलेली आहे. त्यामुळे 28 तारखेला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून 2 मे रोजी नगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. सध्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून रोहिणी घुले व मोनाली तोटे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 4 नगरसेवक इच्छुक आहेत. त्यातील एकाला संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ताराबाई कुलथे, छाया शेलार, ज्योती शेळके, लंका खरात यांची नावे चर्चेत आहेत. यामधील कुलथे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्या तरी त्या घुले समर्थक आहेत. त्यामुळे त्यांची जवळजवळ माघार घेतल्यात जमा आहे. सध्या शेलार, शेळके व खरात यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. भाजपकडून मोहिनी पिसाळ यांचे नाव चर्चेत आहे. त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राऊत यांना पायउतार केल्याचे समाधान सर्वांना असले तरी पदे वाटप करण्याचे कठीण काम नेत्यांपुढे आहे. हे काम करत असताना त्याची वाटणी कशी करायची हा प्रश्न नेत्यांपुढे असून काहींनी आगामी काळात लक्ष देऊन पद देण्याची आश्वासनांची खैरात सध्या वाटपात केली जात असल्याची चर्चा कर्जत तालुक्यात सुरू आहे. भाजपकडून पिसाळ दावेदार आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.